मकर संक्रांत जवळ येत आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सर्वत्र हाच एक शब्द तुम्हाला ऐकायला मिळतो. परंतु या संक्रांतीची तुम्हाला कथा माहितीये का? पुरातन काळामध्ये संकरासूर आणि किंकरासूर असे दोन भयंकर राक्षस होते. त्यांनी सर्वत्र त्रासदायक वातावरण निर्माण केले होते. त्याच्यामुळे सर्व प्रजा भयभीत झाली होती. तेव्हा प्रकट झाली संक्रांती देवी. पहिल्या दिवशी देवीने संकरासुराचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले. परंतु दुसऱ्या दिवशी किंकरासूर परत आला आणि देवीने त्याचाही वध केला. म्हणूनच पहिल्या दिवसाला संक्रांत आणि दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. पण या दिवसाचे सर्वात सुंदर रहस्य म्हणजे या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात. या दिवशी जुने वैर, राग, अबोला विसरून नातं पुन्हा जोडायचं असतं. तसेच तीळ मिश्रित पाण्याने स्नान, तिळाचे उठणे अंगास लावणे, तीळ होम, तीळ तर्पण, तीळ भक्षण तसेच तीळ दान असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे. आपल्या महाराष्ट्रात सवासनी सुघड पूजून वेगवेगळी माने एकमेकींना देतात. घरी, देवळात हळदी कुंकू समारंभ केले जातात. आपल्याकडे तिळगुळ, तिळाचा हलवा, तिळाच्या वड्या एकमेकांना देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा स्नेहाचा संदेश दिला जातो. आणि एकादशीलाही तिळगुळ खाता येतो.